आम्ही मस्त रेडी होऊन हॉलमध्ये बसलो होतो. तर माझी मैत्रीण, माझी बहीण, तर आम्ही सगळे बारातमध्ये गेलेलो. तर बारातमध्ये जाताना आम्हाला बसमध्ये काही जागा भेटली नाही, तर ट्रकमध्येच गेलो. म्हटलं आता चला जायचं, जे ठरवलं आहे आपण घरातून निघालो तयार वगैरे होऊन, तर मग आता जावंच लागेल. मग आम्ही ट्रकमध्ये बसून गेलो आणि 2 ते 2.5 तासात कुठे पोचलो कळलं पण नाही. सगळे गप्पा गोष्टी मस्त सोबत बसून गेलो म्हणून काही वाटलं नाही. मग तिथे पोचलो. मी तर घरून काही रेडी होऊन निघाली नव्हती. मी म्हटलं साधं सिंपलच गळ्यात छोटंसं मंगळसूत्र वगैरे घालूनच निघालो. मग तिथे जाऊन तोंड हातपाय वगैरे धुवून मस्त फ्रेश होऊन मग आम्ही तयार झालो. सगळे सोबत तयार झालो. मग माझी मैत्रीण म्हणे माझी हेअरस्टाईल वगैरे करून दे. मग त्यांची हेअरस्टाईल केली मी आणि मग आम्ही सगळे रेडी होऊन फोटो सेशन केला आम्ही. तर दुसरीकडे जेवणं सुरू झाली होती. मग म्हटलं चला आधी जेवण करून घेऊया आणि भूक पण लागलीच होती, कारण की घरून आम्ही चहा वगैरे पिऊनच निघालो होतो. रस्त्यात काही नाश्ता वगैरे केलाच नाही आणि कुठे गाडी थांबलीच नव्हती. तर मग भूक तर लागलीच होती सगळ्यांना. म्हटलं चला आधी जेवण करून घेऊया. तर जेवणामध्ये चांगलं खूप टेस्टी जेवण होतं. वांग्याची भाजी, मठची उसळ आणि वरण भात, मसाला पुरी आणि 2 प्रकारचे स्वीट पण होते, गुलाबजामुन आणि जलेबी पण होती. मग जेवणं वगैरे करून आलो तर इथे सगळे गप्पा गोष्टी करत होते. सगळे बसले होते. मग आम्ही पण त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करू लागलो. मस्त मी काय बोलत होती ते काय मस्त चालू होतं आमचं. तर मग लगेच भरपूर होतं तिकडे. तर मग तिथे गन्नाची रसची दुकान होती. म्हटलं चला आता आपण रस घेऊया. मग सगळ्यांनी आम्ही रस घेतला मस्त. मग त्यानंतर आम्ही हॉलमध्ये पोचलो. तर नवरदेव मस्त नाचत कुदत गेले होते सगळे सोबत. हॉलमध्ये पोचलो. मग तिथे लग्न सगळ्यांना टाटा बाय बाय केलं. मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर जाताना आम्हाला बसमध्ये जागा भेटली होती. तर मग जी गाडी लवकर निघणार होती आम्ही त्या गाडीत बसून गेलो, कारण की मग घरी लवकर जायचं होतं, खूप जास्त उशीर झाला असता. म्हणून मग म्हटलं चला जी गाडी लवकर जाते त्या गाडीत बसून घेतलं आम्ही, घरी जाण्यासाठी निघालो. तर मग घरी आली तर काय, मग ते नव्हते, ते हॉटेलवर गेले होते. मग मी घरी आली. मग मी सगळं घरातलं आवरलं. माझी लुसी तर खूप भुकी झालेली, तिला जेवण दिलं. मग मी कपडे वगैरे चेंज केले. आधी मी तोंड वगैरे धुतलं, कारण की तो मेकअप वगैरे रिमूव्ह करायचा होता मला. मग सगळं आवरून वगैरे झाडू बिडू मारून मी बसली. तोपर्यंत ते आले. मग ते बोलले होते मला तू घरी काय करू नको, मी आपल्यासाठी जेवण घेऊन येतो. मग त्यांनी पण आणलं जेवण आणि आम्ही सोबतच जेवण वगैरे केलं सोबत दोघांनी. आणि मग असा होता माझा आजचा दिवस. चला लाईक करा, फॉलो करा, शेअर